लवकरात लवकर हे फोटो काढण्यात यावे। ह्या फोटोवर धूळ किती बसली आहे ते बघा। आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान एवढा सहन करू शकतो का? आणि कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन आणि जे चांदणी चौकाच्या ब्रिजच्या खालनं जाणारे आहेत ह्यांना हा बॅनर दिसत नाही आहे का? हा बॅनरवर कारवाई करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करतात आहेत शिवभक्त, ते बी पुण्यातले, चांदणी चौकाच्या प्रॉपरली खाली। आता एवढा जर सहन होत असेल तुम्हाला तर बघा। आणि जर महानगरपालिकेला माझी नम्र विनंती हा बॅनर लवकरात लवकर काढण्यात यावा। आणि हा बॅनर काही चिटकवला नाही आहे। बघू आपण, एक मिनिट दाबा बघतो। हा बॅनर चिटकवला असा आहे की हा बॅनर निघणारच नाही। तुम्ही बघितला जाऊ का, चिटकवला असा, हा बॅनर निघू शकत नाही। असा बॅनर हा चिटकवण्यात आलेला आहे, असा बॅनर चिटकवण्यात आलेला आहे। तर माझं सरकारला नम्र विनंती आहे हा बॅनर लवकरात लवकर काढावा। आणि असे जेवढे बॅनर आहेत ते सगळ्या बॅनरवर कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर काढावे। जर हे काढण्यात सरकार म्हणजे माननीय आपलं महानगरपालिका जर काढत नसेल लवकरात लवकर, तर जेवढे कोथरूड, भुगाव, बावधन आणि चांदणी चौक त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अपमान सहन होत असेल, तर हा बॅनर सहन होत नसेल तर लवकरात लवकर शिवभक्तांनी तर येऊन हा बॅनर काढावा अशी माझी नम्र विनंती आहे। तर की माझं दिसलं आहे, मला आज दिसलं आहे। आज म्हणजे मी रोज बघितलं जातं आहे, पण मला रोज भाडं असतं गाडीमध्ये, मला सांगता येत नाही, काढण्यासाठी व्हिडिओ बनवता येत नाही आणि सगळंच काही करता येत नव्हतं। आज आपण थांबून, कस्टमर नव्हता गाडीत, मटेरियल होतं गाडीमध्ये, तर आपण त्याच्यामुळं थांबून व्हिडिओ बनवतो। व्हिडिओ बनवायचं एकच रिझन आहे, हा बॅनर लवकरात लवकर काढला जायला पाहिजे। मुख्यमंत्री पण आहे तिथं, छत्रपती शिवाजी महाराज आहेत। छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्याच्या नंतर तुम्ही सहन करू शकता का? हा माझा प्रश्न आहे सगळ्यांना। शिवभक्तांनी लवकरात लवकर हा बॅनर काढावा। महानगरपालिका जर काढण्यामध्ये सक्षम नसेल, महानगरपालिका जर काढण्यामध्ये, परत सांगतोय, महानगरपालिका काढण्यात सक्षम नसेल तर शिवभक्तांनी लवकरात लवकर येऊन हा बॅनर काढावा अशी माझी नम्र विनंती सगळ्या शिवभक्तांना।